मित्रहो नमस्कार। पुराणातली एक कथा तुम्हाला माहिती असेलच, सत्यवान आणि सावित्री। सत्यवानाचा मृत्यू होतो आणि सत्यवान यमाच्या दारामध्ये जातो आणि सावित्री सत्यवानला सोडवण्यासाठी यमासोबत कसा मुकाबला करते आणि स्वतःच्या नवऱ्याला सुखरूप कसं घरी आणते ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे पूर्वीची सावित्री सत्यासाठी जगायची आणि एकाच नवऱ्याला 7 जन्म मागायची, पण आधुनिक सोनम सारखी एक सावित्री दुर्दैवानं स्वतःच्या नवऱ्याला संपवून टाकते ही कथा घडली आहे आपल्याच देशामध्ये। मित्रांनो, शिलाँग मधलं हे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती असेल। इंदोर मधली एक राणी आपल्या राजाला घेऊन हनीमूनसाठी शिलाँगला जाते आणि त्याच ठिकाणी स्वतःचा नवरा जिच्यावरती तो जीव ओवाळून टाकतोय त्या राजाला तिनं एखाद्या फडतूस राज नावाच्या बॉयफ्रेंडसाठी मर्डर करून टाकते। इतकी भयानक कथा, म्हणजे चित्रपटाला लाजवेल एवढी खतरनाक कथा निर्माण झाली आहे, घडली आहे ती आपल्या देशामध्ये। याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही। प्रेम म्हणजे वासना नव्हे, उपासना आहे। प्रेमाची हत्या करणं म्हणजे वासनेचा उत्कर्ष। प्रेम म्हणजे विश्वास आणि समर्पण याचं प्रतीक आहे। आणि मला वाटतं ह्याच प्रेमाच्या व्याख्या आज नाहीशा होताना दिसत आहेत। विवाहबाह्य संबंधामध्ये अनेक प्रकारच्या मर्डर मिस्ट्री घडलेल्या या देशानं पाहिलेल्या आहेत, परंतु ह्या सोनम रघुवंशीला एकच विचारायचं आहे की सोनमला जर राजासोबत लग्नच करायचं नव्हतं तर हे लग्नाचं नाटक केलं कशासाठी? जर तिचं राज कुशवासोबत जर तिचं प्रेम संबंध होते तर ती स्पष्टपणे सांगू शकली असती। त्या स्पष्टपणे न सांगण्याच्या प्रकारामध्ये राजा रघुवंशी अतिशय जीव ओवाळून टाकणारा एक नवरा तिने संपवण्याचं काम केलंय। मित्रांनो, आज नातेसंबंधामध्ये वाढणारी दरी आणि स्पष्टपणे नकार देता येत नाही अशा सांगणाऱ्या सोनम सारख्या हरामखोर मुली, मला वाटतं आज हे दुर्दैव आहे की स्वतःचा नवरा तिच्यावर जीव ओवाळून टाकतोय आणि जीव ओवाळून टाकणाऱ्या नवऱ्याला हनीमूनला निघून शिलाँग सारख्या ठिकाणी धारधार शस्त्रानं मारण्याचं काम सोनम न केलं। सोनम ही खरंच बायको म्हणून शोभते का? किंवा सोनम ही खरंच स्त्री जातीला कलंक आहे? आज या देशामध्ये एकीकडं वैष्णवी हगवण्यासारखं प्रकरण घडतं। या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणेला हुंड्यासाठी जाच करून सासरा नवरा मारून टाकतो, तर दुसरीकडं याच देशामध्ये स्वतःची बायको नववधू, लग्न झाले नुकतंच आणि लग्न झालेले हे नववधू हनीमूनसाठी शिलाँगला जातात आणि त्याच ठिकाणी स्वतःची बायको मर्डर करते नवऱ्याचा। मला वाटतं हे इतकं भयानक आहे आणि हे न ऐकवणारी घटना या देशामध्ये घडत असेल तर सत्यवान आणि सावित्री यांच्या कथा फक्त पुराणातच भारी वाटतात असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये।